संतान प्राप्तीचे स्वप्न पूर्ण व्हावे यासाठी वर्षातून दोनदा पुत्रदा एकादशीचे व्रत केले जाते। एक पौष शुद्ध एकादशी व दुसरे श्रावण शुद्ध एकादशीला। हे व्रत करण्यासाठी आदल्या दिवशी दशमीला दुपारी जेवून एक भुक्त राहावे। एकादशीच्या दिवशी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजा करावी। फुले फळे नैवेद्य अर्पण करून आरती करावी। एकादशीस फलाहार करावा। रात्री कथा कीर्तन पारायण करावे। दुसऱ्या दिवशी स्नान करून गरजूंना दान धर्म करावा। पुरोहितांना दक्षिणा द्यावी, मग स्वतः जेवावे। हे व्रत केल्याने पापांचा नाश होतो, तसेच संतान प्राप्ती होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। एकादशीच्या दिवशी विष्णूंचे नामस्मरण करावे, दर्शन घ्यावे, त्याने देह व चित्त शुद्ध होते। पौराणिक कथेत महिष्मती नावाच्या नगरात राजा महिजित राज्य करत होता। त्याला पुत्र नसल्यामुळे तो नेहमी चिंतेत असायचा। एकदा त्याने लोमेश ऋषींच्या आश्रमाला भेट दिली आणि आपल्या दुःखाचे कारण सांगितले। लोमेश ऋषींनी त्याला पुत्रदा एकादशीचे व्रत करण्याचा सल्ला दिला। राजा महिजितने आपल्या राणीसह पुत्रदा एकादशीचे व्रत केले, विधिवत पूजा केली। व्रत पूर्ण झाल्यावर त्याला पुत्रप्राप्ती झाली। या एकादशीला पुत्रदा हे नाव याच कारणामुळे पडले। या व्रताच्या प्रभावाने घरात सुख समृद्धी येते। संतती सुख आणि मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी हे व्रत करतात। या व्रताने भगवान विष्णूंची कृपा प्राप्ती होते। एकादशी भगवान विष्णूंच्या पूजनाचा दिवस, त्यामुळे मोठ्या भक्तीने एकादशी व्रत जमल्यास करावे। उपाशी न राहता फलाहार घ्यावा। या दिवशी फळे खावीत आणि हे व्रत आपण नाही करू शकलो तर एकादशीस भात खाऊ नये किंवा तांदळापासून बनवलेले पदार्थ जसे पोहे कुरमुरे इत्यादी खाऊ नये, त्यामुळे वात विकार कमी होतात। एकादशी व्रत हे धार्मिक आणि आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे।